अनेक आंदोलनं करून आमच्या प्रश्नाकडे जर सत्ताधारी लक्ष देत नसतील तर मला वाटतं निवडणुका हा एक असा प्रसंग असतो की या निवडणुकांसमोर जनतेसमोर हे प्रश्न घेऊन जाता येतात। आमची ही वैचारिक लढाई आहे। आम्ही लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत। बारामतीची पोटनिवडणूक लागलेली आहे। आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत। सध्या त्यांचं नाव चर्चेत यायला लागलेलं आहे। आपण त्यांच्याशी बोलू। बारामतीच्या पोटनिवडणुकीला तुम्हाला खूप आग्रह व्हायला लागला आहे, तुम्ही पोटनिवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे, काय नेमकी प्रकार? नाही, मलाही शेकडो कॉल आलेले आहेत, पण मला एकदा त्यांना भेटावं लागेल आणि मीच का निवडणूक लढावी वाटतं आहे हे मी त्यांच्याबरोबर चर्चा करेन आणि चर्चा झाल्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन। मुळात मी एक ओबीसी आंदोलक आहे आणि सर्वसामान्य कुटुंबामधला आहे आणि ही निवडणूक भावनिकदृष्ट्या, संवेदनशीलदृष्ट्या किंवा महाराष्ट्रातल्या टोटल समाजमानांच्या दृष्टिकोनातून ही अनुकंपेवर आधारित असलेली ही निवडणूक आहे। पण मी एक ओबीसी आंदोलक आहे, मी लोकशाही मानणारा एक कार्यकर्ता आहे। लोकशाहीमध्ये निवडणुका होणं हे लोकशाहीच्या दृष्टीनं खूप चांगली गोष्ट आहे। जर निवडणुका बिनविरोध व्हायला लागल्या तर लोकशाहीचा अर्थ निघून जातो। तेव्हा आम्ही एक आंदोलक म्हणून उपोषण करून, आंदोलनं करून, झगडून, रास्ता रोको करून, अनेक आंदोलनं करून आमच्या प्रश्नाकडे जर सत्ताधारी लक्ष देत नसतील तर मला वाटतं निवडणुका हा एक असा प्रसंग असतो की या निवडणुकांसमोर जनतेसमोर हे प्रश्न घेऊन जाता येतात, ते प्रश्न हायलाईट होऊ शकतात। त्यामुळे एक आंदोलक म्हणून अतिशय सुस्पष्ट भावनेतून मी या बारामती परिसरामधल्या या कार्यकर्त्यांना मीच निवडणूक का लढावीशी वाटते किंवा त्यांचा का आग्रह आहे याच्याशी एकदा चर्चा करेन आणि मी माझी भूमिका जाहीर करेन। आणि एक वर्षभरापूर्वी मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं नाव तिथल्या एका वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला दिलेलं आहे। तसे न्यूऑनसाईनांनी बोर्ड लावलेले आहेत आणि दुर्दैव एवढं की अनेक संस्था आहेत बारामतीमध्ये, खूप मोठ्या संस्था आहेत, त्या संस्था बाजूला ठेवून ज्या रुग्णालयाला आणि विद्यालयाला वैद्यकीय महाविद्यालयाला नाव दिलं अहिल्यादेवींचं, तिथं अजितदादांचं नाव देण्याचं GR पारित आहे। GR आम्ही आंदोलन केलं, सुनेत्राताईंना ही गोष्ट माहीत नसेल आणि सुनेत्राताईंना हे आवडणार नाही एवढ्या मॉरल ग्राउंडवर आम्ही आव्हान केलं, पण साधी प्रतिक्रियासुद्धा आलेली नाही यावरती। त्यामुळं लोकांच्या मनामध्ये भावना असू शकतात। मित्र ओबीसी आंदोलक आहे, अजितदादा पवारांबरोबर आमचे वैचारिक मतभेद होतेच, आमच्या मागण्या ते मान्य करत नव्हते, आम्ही लढत होतो, आम्ही सत्ताधाऱ्यांबरोबर लढणार, वैयक्तिक दुश्मनी असायचा काही प्रश्न उद्भवत नाही। आज दादा स्वर्गवासी आहेत, काही लोक म्हणतात की स्वर्गवासी झालेल्या व्यक्तीच्या पण आमची ही वैचारिक लढाई आहे। आम्ही लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे ही निवडणूक आम्ही लढण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगली व्यापक बैठक घेऊ आणि मग आमची भूमिका ठरवू। मी निवडणुकांना बाय द्यायचा आणि कुठली अनुकंपा आणि कुठली संवेदनशीलता? दादाच्या 3व्या दिवशी तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताय आणि आम्ही संवेदनशीलता पाळायची? आम्हाला पण वेदना आहेत ना। मी मागंही जाहीर केलं आहे की दादांचा अपघाती ज्यावेळी निधन झालं दादांचं, दिवसभर कुठल्याही माणसाला जेवण नाही गेलं, हे महाराष्ट्राचं समाज म्हण आहे ना। पण तुम्ही 3व्या दिवशी शपथ घेताय, आज जा नातू तुम्ही संसदेमध्ये जाताय, मग आम्ही आंदोलकांनी कसे प्रश्न मांडायचे? निवडणुकीच्या दरम्यान जर आम्ही असे प्रश्न नाही मांडायचे तर कधी मांडायचे? एक आंदोलक म्हणून मी माझी, हे बघा, ते प्रोफेशनल राजकारण करतात, सुप्रियाताई सुळे नेहमी सांगतात की आम्ही प्रोफेशनल राजकारणी आहोत। मग ते प्रोफेशनलिझम जर राजकारणात आणत असतील तर सर्वसामान्य माणसांनी कशाला संवेदनशीलता, अनुकंपा आणि मग आता समाजमन, हे न उलगडलेलं कोड आहे। आम्ही ओबीसींच्या प्रश्नावर भांडत आहोत, भांडत राहणार, सत्ताधाऱ्यांशी झगडत राहणार। अहिल्यादेवी होळकरांचं तुम्ही नाव दिलं आहे, त्या नावाशी छेडछाड करण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही। GR तुम्ही कसा काय काढला? तुम्हाला तिथं अगोदर त्या आस्थापनेला नाव कोणाचं हे माहीत नव्हतं का? तुम्ही आमच्या भावनांशी खेळता आहात का? आम्हाला तुम्ही इग्नोर करता आहात का? आम्हाला तुम्ही डावलतात का? आणि पिढ्यानपिढ्या आम्ही तुम्हाला मतदान दिलं आहे ना। हे असे अनेक प्रश्न आहेत। पण कधीपर्यंत अपेक्षित आहे निर्णय? कधीपर्यंत अपेक्षित आहे? बारामतीत कधी चर्चा करणार? खरं तर मला आजही लोक बोलवत होते, आजही बऱ्याच ठिकाणच्या कार्यकर्त्यांचे कॉल आहेत। मी आज काही जाऊ शकेल का नाही माहिती नाही, पण मी उद्या बारामती तालुक्यात जातो आहे, काही लोकांशी चर्चा करतो आहे। निवडणूक कुणी लढायची, उमेदवार कोण असेल ते चर्चेतून बाहेर येईल। पण लोकशाहीमध्ये निवडणूक बिनविरोध होणं, पवार जर प्रोफेशनल वागत असतील तर आम्ही कसं वागलं पाहिजे हे जनतेला आम्ही विचारू। काय अजेंडा असणार? अजेंडा भरपूर आहे। ओबीसीचे प्रश्न आहेत, पंचायत राजचं आरक्षण गेलेलं आहे। आज प्रत्येक ठिकाणी आम्ही गेल्या 2 वर्षापासून सांगतोय तुमचं आरक्षण संपलं आहे, ते कसं संपलं आहे हे आम्ही दाखवून देऊ। अहिल्यानगरचा महापौर कोण झालं, परत पिंपरी चिंचवडचा महापौर कोण झालं,
पुणे महानगरपालिकेमध्ये 42 ओबीसींच्या जागांवरती किती ओबीसी मूळ निवडून आले आणि किती मराठा कुणबी निवडून आले, हे याचं ऑडिट आम्ही विचारू इथल्या सर्व सत्ताधाऱ्यांना. पवारसाहेबांनी तर जाहीर केलं होतं की आम्ही मूळ ओबीसीनं तिकीटं देऊ. तर मग त्यांनी काय केलं ह्याचं आम्ही वाचून दाखवू, जनतेसमोर जाऊ. जनतेला पटलं ठीक आहे, नाही पटलं आमची लढाई चालू आहे. ओबीसीच्या अजेंड्यावर ओबीसीच्या अजेंड्यावर आम्ही काम करू, संविधानाच्या बाजूनं काम करू, लोकशाहीच्या बाजूनं काम करू. तर हे होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके. त्यांनी सांगितलेलं आहे सर्व बाजूनी सध्या निवडणुकीसाठी आग्रह होतोय. आता उद्या ते बारामतीत पोहोचणार आहेत, कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर निवडणूक का आणि कोणी लढवायची याबाबत निर्णय घेणार आहेत. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.